आपला टीचर या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही आपला टीचर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या. का तर नवीन व्हिडिओ आल्याला तुमच्या युट्यूबला दिसेल. ओके मित्रांनो, चला तर पाहू आपल्या टॉपिक कडे वळू. मित्रांनो, आपण टॉपिक सुरू केलेला आहे मेजरमेंट. मेजरमेंट या टॉपिकचं लेक्चर आज असणारे तिसरा असणारे. तर पहा, आपण आता घटकाला सुरुवात करू. तर मित्रांनो पहा, टेम्परेचर अँड थर्मोमीटर आजचा टॉपिक आहे बघा. मेजरमेंट या टॉपिक मधलं लेक्चर नंबर 3 त्या मधला टॉपिक टेम्परेचर अँड थर्मोमीटर पाहायचं मित्रांनो. बघा आता ह्या ठिकाणी नेमकं काय, तर एक सुरभी नावाची काय मुलगी डिड नॉट कम टू स्कूल वन डे ॲज सी वॉज नॉट वेल आफ्टर स्कूल वॉज ओव्हर. जिया एक है वेंट टू हर हाउस टू मीट हर. Surbi was told to her that she is feeling furious. Wow, furious. Jia touched Surbi forehead with her hand and felt that it was quite warm. सुरभी नावाची काय स्टुडंट आहे, ती शाळेला आली नाही एक दिवस. तर ॲज सी वॉज नॉट वेल, तिला काय बरं वाटत नव्हतं. आफ्टर स्कूल वॉज ओव्हर, शाळा संपली. जिया तिची मैत्रीण आहे, जिया कुठे गेली, वेंट टू हर हाऊस टू मीट हर, तिला भेटायला गेली घरी. नंतर सुरभी टोल्ड हर दॅट सी इज फिलिंग फ्युरिश, ती म्हणली की माझी तब्येत कशी जरा म्हणजे थोडी थोडी ताप आहे म्हणली. ओके. जिया टच सुरभीज फोरहेड विथ हर हँड अँड फेल्ट दॅट इट वॉज क्वाईट वॉर्म. काय केलं, जियानं सुरभीच्या फोरहेड म्हणजे कपाळावर हात ठेवला आणि काय जाणवलं की थोडं तिला क्वाईट वॉर्म, थोडी कशी उबदार अशी ताप आहे तिला. आफ्टर अ शॉर्ट होईल, आफ्टर अ शॉर्ट होईल म्हणजे काय, थोड्या वेळानं द डॉक्टर अराईव्ह, डॉक्टर आले. ही मेजर्ड हर टेम्परेचर युजिंग अ थर्मोमीटर. ही सेड येस सी इज हॅव्हिंग फिवर. थोड्या वेळानं डॉक्टर घरी आले. डॉक्टरनं टेम्परेचर मोजलं. टेम्परेचर कशानं मोजलं, तर त्याचं नाव आहे थर्मोमीटर. थर्मोमीटरचा वापर कशासाठी करतो, तर मेजरिंग टेम्परेचर, तापमान मोजण्यासाठी थर्मोमीटरचा या इन्स्ट्रुमेंटचा वापर करतो. त्यांनी सांगितलं ही सेड यस सी इज हॅव्हिंग फिवर, तिला काय आहे, ताप आहे. वी ऑफन टच अँड ऑब्जेक्ट विथ आवर हँड टू डिटरमाइन वेदर इट इज हॉट ऑर कोल्ड. आता एखादा आपण काय करतो, आपल्या समोर जर एखादा ऑब्जेक्ट असेल, आपण हात लावतो. गरम असेल तर गरम जाणवलं आपल्याला, थंड असेल तर काय थंड जाणवलं आपल्याला. वी चेक द वार्म ऑफ वॉटर टेकन फॉर बाथ. वी कॅन सेन्स इफ a vessel of milk taken from fridge is cold. आता आंघोळ करताना आपण पाण्यामध्ये हात बुडतो, गरम आहे का गार आहे आपण सांगतो. नंतर तसंच दूध आपण फ्रीज मध्ये काढतो, थंड आहे का कसं आहे आपलं काय होते, सेन्स होतो. हाऊ युअर टेम्परेचर एस्टिमेट बाय डिफरंट पीपल कॅन व्हेरी. आता प्रत्येकाचं टेम्परेचर सारखं आहे का, आता इव्हन मी ह्या ठिकाणी सांगतो तुम्हाला. प्रत्येक आता नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती असते, लक्षात ठेवा रे. चला, नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती असते, 37 डिग्री सेल्सिअस असते. पण कोणाचं अंग थोडं गरम असेल, कोणाचं जास्त असेल, कोणाचं थोडं काही कोल्ड थंड पडलं असेल, पण नॉर्मल किती असणार आहे, 37 असणार आहे. तिथले ट्राय दिस करा हे त्याने सांगितले. पॉईंट दिले त्याने आपले 5. पहिला पॉईंट सांगितले, टेक ए 3 जार ऑफ ग्लास किंवा प्लास्टिक, काचचे असतील किंवा प्लास्टिकचे असतील, आपल्या 3 जार घ्यायचे. तर लेबल देम ॲज एबीसी, ह्या काय ह्या ठिकाणी घेतलेत पहा, तुमच्या समोर आहेत. ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल पिक्चर मध्ये, त्याला ए दिले, दुसऱ्याला बी दिले आणि तिसऱ्याला सी दिले. ओके. त्याने सांगितले फिल जार फिल जार ए विथ हॉट वॉटर. ह्याच्यामध्ये कोणतं वॉटर घ्यायचंय, हॉट वॉटर आहे कशामध्ये, ए मध्ये. नंतर ॲज यू टेक फॉर बाथिंग अँड फिल जार बी विथ कोल्ड वॉटर. जसं की आपण आंघोळीला पाणी घेतो तशा पद्धतीने हॉट वॉटर घ्यायचंय जार ए मध्ये. बी मध्ये काय घ्यायचे, तर ह्या ठिकाणी बघा कोल्ड वॉटर, थंड पाणी घ्यायचं. ओके, ठीक आहे. नंतर तिसरा पर्याय, तिसरा पॉईंट काय सांगतो, इन बाउल सी ट्रान्सफर 1 कप ऑफ वॉटर फ्रॉम जार ए अँड 1 कप ऑफ फ्रॉम जार बी. आता 1 कप ए मधून सी मध्ये टाकायचं, 1 कप बी मधून कशामध्ये सी मध्ये टाकायचा. इकडचा कोल्ड असेल, इकडचा कसा असेल, हॉट असेल. ठीक आहे. 4 नंबर, डीप युअर राईट हँड
इन वॉटर ऑफ जार, राईट हँड कुठं हे करायचं, राईट हँड ए मध्ये डीप करायचं, अँड युअर लेफ्ट हँड डावा हात कुठं बी मध्ये फॉर अ शॉर्ट व्हाईल, थोड्या वेळा करता. 5व्या पॉइंटला काय सांगले, नाऊ डीप बोथ युअर हँड इन टू अ जार सी. मग ते राईट हँड ए मध्ये बुडीलाय, लेफ्ट हँड बी मध्ये बुडीलाय, ते काढायचे आणि पुन्हा दोन्ही हात जार नंबर जे जार सी आहे त्याच्यामध्ये काय करायचे, डीप करायचे. डिसाइड काय सांगितले बघा, डिसाइड वेदर द वॉटर इन जार सी feels hot or cold to your right hand, does that same water feel hot or cold to your left hand. तर पहा मित्रांनो, आपण जार ए मध्ये हॉट वॉटर घेतलेले, राईट हँड जार ए मध्ये, लेफ्ट हँड जार बी मध्ये म्हणजे कोल्ड वॉटर आहे. जेव्हा मी दोन्ही हात कशामध्ये डीप करतो, जार सी मध्ये, तेव्हा माझा राईट हँड हॉट होता, मला कसं जाणवलं, कोल्ड जाणवलं. नंतर जार मधून बी मधून मी सी मध्ये बुडीलता, कोल्ड होता, सी मध्ये बुडल्यानंतर मला थोडा हॉट जाणवलं. सेमच जाणवणार नाही. आपली जी स्किन आहे ना मित्रांनो, प्रत्यक्ष तापमानाऐवजी तापमानातील बदल जाणवते. मग यामुळं काय, तर आपल्याला स्किनमुळं प्रत्येक टेम्परेचर आजूबाजूला वेगवेगळं आहे. किती आपल्याला ऍक्युरेट सांगता येत नाही. म्हणजे जी आपली त्वचा आहे ना मित्रांनो, ती तापमानातील फक्त काय सांगते, बदल सांगते, बदल जाणवून देते आपल्याला. यामुळं आपल्याला ऍक्युरेट मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करावा लागतो, तर थर्मोमीटरचा वापर करावा लागतो, म्हणजे तापमापीचा वापर करावा लागतो. ठीक आहे, पहा आता ह्या ठिकाणी तुम्हाला सर्व दिले आहेत बघा. अन ऑब्जेक्ट दॅट फील्स कोल्ड वन पर्सन मे फील वार्म टू अनदर, दॅट्स वाय a thermometer must be used to measure the accurate temperature. an object है that feels cold है to one person, एका पर्सनला ते कोल्ड जाणवल, मे बी फील वार्म टू अनदर, दुसऱ्याला थोडा वार्म जाणवल. an object that feels cold to one person मे फील वार्म टू अनदर, दुसऱ्याला थोडा कसा हलकासा थोडा फील वार्म जाणवल. दॅट्स वाय अ थर्मोमीटर मस्ट बी युज्ड टू मेजर द ॲक्युरेट टेम्परेचर. आपल्याला जर ॲक्युरेट टेम्परेचर मोजायचं असेल ना, तर आपल्याला कशाचा वापर करावा लागेल, थर्मोमीटरचा. आपण हात लावून सांगू शकत नाही, फक्त सांगू शकतो एखादा ऑब्जेक्ट हॉट आहे कोल्ड आहे एवढं सांगू शकतो, पण टेम्परेचर किती आहे हे आपण सांगू शकत नाही. टेम्परेचर हे किती आहे ॲक्युरेट सांगण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करावा लागेल, थर्मोमीटरचा आपल्याला वापर करावा लागेल. नंतर पहा, वी कॅन इन्फर हाऊ हॉट ऑर कोल्ड समथिंग इज बाय टच, बट that is not a measurement of temperature. You cannot know what is the exact temperature without measuring it. Therefore a separate instrument is needed measure temperature. A thermometer is a device used to this purpose. Temperature is measured in Celsius or Fahrenheit. आपण हाताने असं स्पर्श करून सांगू शकत नाही, टच करून, की एक्झॅक्ट त्याचं टेम्परेचर. त्यासाठी आपल्याला कशाचा वापर करावा लागेल, तर थर्मोमीटरचा वापर करावा लागेल. जे टेम्परेचर आपण मोजतो कोणत्या युनिट मध्ये मोजतो, तर त्याचं ते मोजण्यासाठी आपण सेल्सिअस वापरतो युनिट, किंवा फॅरेनहाइटचा सुद्धा वापर केला जातो. टू चेक आवर बॉडी टेम्परेचर थर्मोमीटर विथ रेंज. आता आपली बॉडी टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मोमीटरची जी रेंज किती असते, हे थर्मोमीटर आहे ह्याची रेंज किती असते, तर पहा याची रेंज असते, विच रेंज 35 डिग्री पासून ते 42 डिग्री पर्यंत असते याची रेंज. ओके, सफिशियंट, तेवढी सफिशियंट, जास्त काय गरज नाही. द थर्मोमीटर रिक्वायर्ड इन The laboratory can measure the temperature of boiling liquid or steam. उकळत पाणी मोजण्यासाठी किंवा वाफ मोजण्यासाठी गरम, त्यासाठी थर्मोमीटर रिक्वायर्ड इन लॅबोरेटरी कॅन मेजर द टेम्परेचर. कोणतं टेम्परेचर मोजण्यासाठी, बॉइलिंग लिक्विड किंवा स्टीम मोजण्यासाठी. त्यासाठी आपण काय वापरतो, फॉर दॅट, तेव्हा रेंज काय होते, वाढते थर्मोमीटरची. थर्मोमीटर रेंजिंग फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस पासून ते 110 डिग्री सेल्सिअस लागल. इज कन्व्हिनियंट, सोयीस्कर ठरते बा. आणि आपली बॉडीचं टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मोमीटरची रेंज किती पाहिजे, 35 to 42 एवढे सफिशियंट आहे. आणि जेव्हा थर्मोमीटर लॅबोरेटरी मधले टेम्परेचर मोजण्यासाठी, जसं की बॉइलिंग लिक्विड असेल, स्टीम असेल, तेव्हा आपण थर्मोमीटरची रेंज किती ठेवतो, 0 डिग्री सेल्सिअस टू 110 डिग्री सेल्सिअस, सोयीस्कर ठरते आपल्याला. पेन यू हॅव ए फिवर ड्यू टू इलनेस, आपल्या आजारीमुळे आपल्याला ताप येते, डॉक्टर युजेस स्मॉल थर्मोमीटर टू चेक युअर बॉडी टेम्परेचर. Such as thermometer is called clinical thermometer.
किंवा मेडिकल थर्मोमीटर. बघा आपल्याला इलनेस एखाद्या आजारामुळे आपलं काय येते, ताप येते. डॉक्टर एक स्मॉल थर्मोमीटरचा वापर करतो. कशासाठी? आपली बॉडी मोजण्यासाठी. सच थर्मोमीटरलाच काय म्हणलं जाते, क्लिनिकल थर्मोमीटर म्हणतात किंवा त्यालाच काय म्हणलं जाते, मेडिकल थर्मोमीटर म्हणलं जाते. ठीक आहे, पहा आता पुढे. द थर्मोमीटर शो इन द adjoining पिक्चर वॉज द यूज फॉर मेनी इयर्स टू मेजर द बॉडी टेम्परेचर. आता खूप वर्ष झालं हे जे आपल्या शेजारी दिसते ना, हे adjoining पिक्चर मध्ये त्याचा वापर केला जात होता. आता इट वॉज डिफिकल्ट टू डिटरमाइन एक्झॅक्ट टेम्परेचर बाय लुकिंग ॲट लेवल ऑफ मर्क्युरी अँड मार्किंग फॉर द मेनी पीपल. आता या ठिकाणी जे पारा असतो इथे वरी जातो, पण एक्झॅक्ट सांगता येत नाही नेमकं किती आहे, तर थोडा कमी जास्त होऊ शकतो. पण नाव डेज आजकाल काय झाले, थर्मोमीटर दॅट शो टेम्परेचर ॲज डिजिटल नंबर यायला लागले. आता डिजिटल नंबर आले म्हणजे एकदम ॲक्युरेट सांगतात. दिस इज कॉल्ड, त्यालाच काय म्हणतात, ते डिजिटल थर्मोमीटर म्हणतात. आता डॉक्टर टेम्परेचर मोजण्यासाठी डिजिटल थर्मोमीटरचा वापर करायला. ओके, पाहू मग नेमकं मित्रांनो डिजिटल थर्मोमीटर असते तरी काय. तर पहा तुमच्या समोर मस्तपैकी छान असा एक डिजिटल थर्मोमीटर तुम्ही पाहितलं असेल हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर. आता पाहू, आता डिजिटल थर्मोमीटर पॉइंट सुरू झालेला आहे. डिजिटल थर्मोमीटर. आता हॅव यू सीन द थर्मोमीटर शो इन द पिक्चर. ते पिक्चर मध्ये दाखवले ते तुम्ही कधी पाहिले का? हो सर, पाहिले सर, हॉस्पिटलमध्ये चेक केले म्हणून डॉक्टरनं म्हणा आम्हाला. ठीक आहे, दिस इज कॉल्ड, त्यालाच काय म्हणतात, ते डिजिटल थर्मोमीटर. ज्यांनी आयुष्यात हे थर्मोमीटर पाहिलं नसेल तर त्याने पाहून घ्यायचं बाबा. त्याला काय म्हणतात, ते डिजिटल थर्मोमीटर म्हणतात ते. इट ऑपरेट वन स्मॉल बटन सेल. आता एक यांना काय असते, स्मॉल बटन सेल असते. ओके, कसं ऑपरेट करायचं तर इट ऑपरेट ऑन अ स्मॉल बटन सेल. नंतर दिस थर्मोमीटर कॅन मेजर टेम्परेचर फ्रॉम, रेंज किती बघा, 35 डिग्री सेल्सिअस ते 42 डिग्री सेल्सिअस. द नॉर्मल टेम्परेचर ऑफ अ ह्युमन बॉडी इज अप्रॉक्सिमेटली किती असते, 37. आताच बोललो तुम्हाला, नॉर्मल टेम्परेचर ह्युमन बॉडीचं किती असते, तर 37 डिग्री सेल्सिअस असते. आता दीज थर्मोमीटर आर डिझाईन टू शो टेम्परेचर इन युनिट्स, आयदर सेल्सिअस मध्ये मोजतात किंवा फॅरेनहाइट मध्ये मोजतात. जसे डिपेंडिंग ऑन द नीड, आपल्याला जशी गरज पडेल तसं आपण त्याला मोजू. सेल्सिअस मध्ये मोजता येते आणि फॅरेनहाइट मध्ये. पाहायची रेंज किती रे, 35 डिग्री सेल्सिअस टू 45 डिग्री सेल्सिअस. नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती असते, तर 37. हे पाठ करून टाकायचं, नॉर्मल बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस. ओके, हे तुमच्या समोर जे पिक्चर दिसत आहे कोणतं सर, हे तर त्याला काय म्हणलं जाते, डिजिटल थर्मोमीटर म्हणलं जाते. ठीक आहे, पहा आता हाऊ टू मेजर बॉडी टेम्परेचर युजिंग डिजिटल थर्मोमीटर. आता या डिजिटल थर्मोमीटरचा उपयोग करायचा कसा बघा. आता उपयोग करण्यासाठी त्याने काय पॉईंट दिले तर लय समजून सांगितले, एकदम लहान लेकरासारखं समजून सांगितले. हे डिजिटल थर्मोमीटर आहे आणि त्याचा वापर कसा करायचा. तर पहिला पॉईंट काय सांगितलं त्यानं, की बाबा तुमच्या समोर किंवा तुमच्या पाशी डिजिटल थर्मोमीटर आहे ना, त्याचा वापर कसा करायचा. वॉश युअर हँड थ्रोली विथ सोप अँड वॉटर. तुमचे हात साबणानं आणि स्वच्छ पाण्यानं काय करायचे, धुवायचे. ठीक आहे बा, धुतले. नंतर प्रेस द रिसेट बटन. आता बटन नाही बा त्या ठिकाणी, हे बटन रिसेट दाबून टाकायचं ऑन द थर्मोमीटर. काय, प्रेस द रिसेट बटन ऑन द थर्मोमीटर. थर्मोमीटर वरलं ते रिसेट बटन दाबायचं. देन प्लेस द टिप ऑफ द थर्मोमीटर. टिप ऑफ द थर्मोमीटर म्हणजे ही इन द आर्मपिट. आर्मपिट म्हणजे काय, काकेमध्ये. सो दॅट इट टच द स्किन. आता जे थर्मोमीटर आहे आणि हा जो टिप ऑफ द थर्मोमीटर आहे ना, तो काय करायचा, इन द आर्मपिट, काकेमध्ये ठेवायचा आहे. पण असा ठेवायचा आहे ते स्किनला टच झाला पाहिजे. नंतर वेट. आता वेट करायचं, किती वेट करायचं सर, अंटिल यू हिअर बीप साऊंड. एक साऊंड निर्माण होते. ठेवला काकेमध्ये, थोड्या वेळाने एक बीप साऊंड निर्माण, आवाज आला की बाजूला करायचं. आवाज आला समजा, टेक द थर्मोमीटर आउट अँड नोट द टेम्परेचर रिडिंग. बाजूला केल्यानंतर दाखीन बा 42 आहे ती जे असेल ते थर्मोमीटरवर. नंतर क्लीन द टिप ऑफ थर्मोमीटर अँड वाईप इट ड्राय विथ अ क्लीन क्लोथ. मग काय करायचे, ते काढल्यानंतर थर्मोमीटरला धुवून घ्यायचे, चांगल्या स्वच्छ कपड्यावर त्याला पुसून घ्यायचे. नंतर यूज अ थर्मोमीटर टू चेक द बॉडी टेम्परेचर ऑफ युअर फ्रेंड और फॅमिली मेंबर. किंवा आपल्या मित्राचे किंवा आपले जे घरगुती मेंबर्स आहेत त्यांचं सुद्धा तुम्ही
चेक करू शकता. ओके, आता काय बघितलं आपण? डिजिटल थर्मोमीटर बघितला. ठीक आहे. ओके, पुढचा पॉइंट, इन्फ्रारेड थर्मोमीटर. इन्फ्रारेड थर्मोमीटर म्हणजे काय, याच्यावर आपण सविस्तर चर्चा करू मित्रांनो. चला पाहूया. इफ अ पर्सन सफरिंग फ्रॉम अ contagious disease enter a crowded area, other can get infected by that disease. आता एक पर्सन आहे, तो सफरिंग झाला, त्याला कशानं कॉन्टेजियस डिसीजनं, त्याला कॉन्टेजियस डिसीज झाला. एंटर, आता सर कॉन्टेजियस डिसीज म्हणजे काय? असे डिसीज असतात, जर एखाद्या व्यक्तीला झाला, सध्या मला झाला, तर माझ्याकडून दुसऱ्याला होणार, त्याला म्हणायचं कॉन्टेजियस डिसीज म्हणायचं. आणि तो व्यक्ती आता गरजेच्या ठिकाणी गेला, क्राउडेड एरियामध्ये गेला, किंवा अदर कॅन गेट इन्फेक्टेड बाय दॅट डिसीज. मग गरजेच्या ठिकाणी गेल्यानंतर किंवा अदर त्याच्यासोबत राहणारे मित्र जे असतील त्यांना सुद्धा काय होणार, तो आजार होणार, त्यांना ते इन्फेक्शन होणार त्या रोगाचं. सच एपिडेमिक स्प्रेड व्हेरी रॅपिडली. मग ते काय, ते पसरण्याचं प्रमाण कसं असते, ते पसरले त्यांना होणार, ते गरजेच्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेले, असा हा पसरत चालणार तो आजार. प्लेस लाईक, आता मॉल्स ठिकाणी गर्दी असते, एअरपोर्ट्स असतात, आर व्हेरी क्राउडेड, तिथे गर्दी असते भरपूर. ड्यू टू मॅसिव्ह क्राऊड इट बिकम्स डिफिकल्ट टू चेक एव्हरीवन टेम्परेचर इंडिव्हिज्युअली. ज्या ठिकाणी खूप गर्दी आहे, प्रत्येकाचं टेम्परेचर मोजणं शक्य आहे का? नाही. तर काय करायचं, एव्हरीवन्स टेम्परेचर इंडिव्हिज्युअली, प्रत्येकाचं टेम्परेचर मोजणं शक्य नाही. आता टू अवॉइड धिस प्रॉब्लेम, ते प्रॉब्लेम निर्माण झाला ना, हे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी देर वाज अ नीड फॉर डिव्हाइस दॅट कुड रीड पर्सन बॉडी टेम्परेचर क्विकली विदाउट टचिंग. मग त्याच्यासाठी आपल्याला ते थर्मोमीटर काढून मोजायची गरज नाही आणि माणसाला सुद्धा टच करायची गरज नाही. तर एक डिव्हाइस आहे, त्या डिव्हाइसचं नाव आहे, त्यालाच म्हणायचं इन्फ्रारेड थर्मोमीटर. पाहू. अ डिव्हाइस हेल्ड ॲट शॉर्ट डिस्टन्स फ्रॉम द फेस can quickly determine a person body temperature. Such device is a different type of thermometer. Its work using infrared ray. Therefore, it is called as infrared thermometer. पहा आता हा व्यक्ती दिसा असेल, हा खूप थोडा दूर आहे, जास्त नाही, थोडा दूर आहे, त्याच्या समोर हा इन्फ्रारेड थर्मोमीटर आहे. त्याला टच न करता इन्फ्रारेड याच्यातून सुटतात, ह्या बंदूक मधून. बंदूकच आहे ना, त्याच एक बंदूक पण रिअल नाही. हा, हे काय आपलं थर्मोमीटर आहे, बंदूक सारखं, त्याच्यातून इन्फ्रारेड सुटतात आणि टेम्परेचर तुमचं मोजलं जाते, त्यामुळे त्याला काय म्हणायचं, इन्फ्रारेड थर्मोमीटर. नाव डेज इट इज युज्ड इन मेनी क्राउडेड प्लेसेस. ज्या ठिकाणी गर्दीचा भाग आहे ना, गर्दी आहे ना भरपूर प्रमाणात, त्या ठिकाणी याचा वापर केला जातो. कधी सर केला याचा जास्त प्रमाणामध्ये वापर? कोविड-19, कोरोनाच्या काळामध्ये हा एक पॅन्डेमिक डिसीज होता अख्ख्या जगावर कोविडनं, तेव्हा हा नुसता कोरोना झालेले खूप लोक मेले. हा आजार सुरुवातीला असा खूप भयंकर वाटला, नॉर्मल, नंतर त्याच्यावर लस, त्याच्या उपचार हळूहळू निघायला लागले, थोडा कमी झाला. ओके, ठीक आहे. नंतर दिस थर्मोमीटर्स वेर युज्ड वर्ल्ड वाईड टू आयडेंटिफाय पीपल विथ द फिवर. ह्याचा वापर जगात केला त्या काळी, कोविड-19. कोणाला ताप आहे कोणाला नाही याच्यावरून कळायला लागलं. इट इज अ ग्रेट कन्व्हिनियन्स दॅट बॉडी टेम्परेचर ऑफ अ पर्सन कॅन बी मेजर्ड इन्स्टंटली फ्रॉम द डिस्टन्स युजिंग थर्मोमीटर. आता ह्यामुळे काय झालं, सोयीस्कर झालं, बंदूक धरायची, टच बी करायचं नाही आणि टेम्परेचर मोजता येते. ठीक आहे, सोपं आहे, जास्त डीप मध्ये जायची गरज नाही. ओके, पहा आता त्या ठिकाणी डिग्री सेल्सिअस आपण टेम्परेचर म्हणतो, कशामध्ये? डिग्री सेल्सिअस मध्ये. हे जे युनिट युज्ड फॉर मेजरिंग टेम्परेचर. आता हे टेम्परेचरचं युनिट आहे सेल्सिअस. हे सेल्सिअस इज द युनिट ऑफ कोणाचं? टेम्परेचर. फॅरेनहाइट बघा, फॅरेनहाइट, केल्विन, हे सुद्धा काय टेम्परेचर मोजण्याचे युनिट आहेत. आता केल्विन जो आहे ना, केल्विन डिनोटेड केला जातो के न, फॅरेनहाइट एफ न, सेल्सिअस एन. इज स्पेसिफिकली युज्ड फॉर एक्सपेरिमेंट कॅरिड आउट फॉर सायंटिस्ट रिसर्च. जे वैज्ञानिक संशोधन असते त्या ठिकाणी ते केल्विनचा वापर केला जातो. लॅबोरेटरीमध्ये, पुन्हा अजून इंडस्ट्रीमध्ये त्याचा जास्त प्रमाणात वापर होतो. द एसआय युनिट ऑफ टेम्परेचर इज केल्विन अँड इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल काय? के. केल्विनचा सिम्बॉल काय? के. नंतर आता पाहू आपण लॅबोरेटरी थर्मोमीटर. सर लॅबोरेटरी थर्मोमीटर काय पाहू तिचं आपण. अ लॅबोरेटरी थर्मोमीटर इज युज्ड फॉर एक्सपेरिमेंट्स इन लॅब. ह्याचा वापर कुठे केला जातो? एक्सपेरिमेंट मध्ये. कुठं? लॅब मध्ये.
ऍज शो इन द डायग्राम, जसं डायग्राम मध्ये दाखवले का, हा बघा ही डायग्राम, हे काय लॅबोरेटरी थर्मोमीटर आहे बघा, खाली थोडं मोठं दिसतं, ठीक आहे, ओके. इट कन्सिस्ट ऑफ लॉंग नॅरो hollow glass tube with one end sealed. At the bottom of tube there is a small bulb. This bulb is filled with mercury or colored alcohol. A very fine capillary tube extends from this bulb other end of glass tube. When the bulb receives heat, the volume of liquid inside it increases. The mercury or alcohol expand and rise through the hollow tube. The temperature is recorded based on the mark where the liquid levels stabilize. These mark are usually on the Celsius. आता पहा या ठिकाणी, आता या ठिकाणी बघा, इथे टेम्परेचर इथं हॉट लागायला लागलं, इथला जो मर्क्युरी आहे असा वरी 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 जाणार, ओके, एक्सपांड होणार लिक्विड मधल्याचे, आणि लिक्विड अल्कोहोल आहे असा वरी जाणार, आणि जिथं आला कुठे थांबला तिथं मार्क पाहायचा आणि टेम्परेचर सांगायचं त्या ठिकाणी. आता ऑब्झर्व लॅबोरेटरी थर्मोमीटर अँड रेकॉर्ड द फॉलोइंग इन युअर बुक. आता एखादा आपण काय करू शकतो, एक लॅबोरेटरी थर्मोमीटर आहे आणि आपण लिहायचं बाबा किती आहे काय नाही, लोएस्ट टेम्परेचर मार्क ऑन थर्मोमीटर किती आहे, हायेस्ट मार्क किती आहे, टेम्परेचर मेजरिंग किती आहे, कॅपॅसिटी थर्मोमीटर, नंबर ऑफ स्मॉल डिव्हिजन किती येतं, नंतर डिफरन्स बिटवीन टू ऍडजस्टंट स्मॉल किती आहे ते पहा तुम्ही आणि करा. एकदम अत्यंत सोपं आहे, त्याच्यात काय अवघड नाही. पहा आता, ऑलवेज रिमेंबर काय सांगितले लक्षात ठेवा बा. इफ द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन, आता टेम्परेचर डिफरन्स बिटवीन कशामध्ये, टू बिग मार्क्स ऑन थर्मोमीटर किती असते, 10 डिग्री सेल्सिअस असते, ओके. 10 डिग्री सेल्सिअस, 20 डिग्री सेल्सिअस, 30 डिग्री सेल्सिअस, 40 डिग्री सेल्सिअस, त्याच्यामध्ये हे किती आहे, 10 डिग्री सेल्सिअस आहे, ओके. नंतर देर आर 10 डिव्हिजन्स बिटवीन देम, देन इच स्मॉल मार्क रिप्रेझेंट, आता ह्याच्यातले 10 आहेत बरोबर, इथून 0 असणार, 1 2 3 4 5 7 8 9 10, ह्याच्यातला 1 डिग्री सेल्सिअस आहे ना, त्याला काय म्हणायचं, 1 सेल्सिअस, काय म्हणायचं, 1 सेल्सिअस. द करेक्ट मेथड ऑफ मेजरिंग टेम्परेचर युजिंग थर्मोमीटर. आता करेक्ट मेथड काय, जसं की आपण याच्या अगोदर बघितलं होतं कोणता डिजिटल थर्मोमीटर कसा वापर करायचा. आता करेक्ट मेथड फॉर मेजरिंग टेम्परेचर मोजायची युजिंग थर्मोमीटर वापर करून, काय, द बल्ब ऍट द बॉटम, बल्ब हा हे जे आहे ना, ह्याला बल्ब, ते बल्ब, ह्याला बल्ब बोलते, बल्ब, ओके ठीक आहे, आपला बल्ब पण आहे लाईट. द बल्ब ऍट द बॉटम ऑफ थर्मोमीटर शुड बी इन द कॉन्टॅक्ट विथ सबस्टन्स whose temperature is being measured. Only then one can measure the temperature accurately. ज्याचं टेम्परेचर मोजायचे ना, आता आपल्या लिक्विडचं मोजायचे, ह्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये हा बल्ब असला पाहिजे एकदम चांगलं, तरच आपल्याला अॅक्युरेट टेम्परेचर मोजता येते, तरच आपल्याला वन कॅन मेजर द टेम्परेचर अॅक्युरेटली, तरच आपल्याला अॅक्युरेट टेम्परेचर मोजता येत, आता अदरवाईज मोजता येत नाही, ठीक आहे. दुसरा काय सांगतो पॉइंट, while measuring temperature the thermometer should be ideally be held straight and vertically. Ensure that bulb of the thermometer does not touch bottom or side of the containers. आता जो एकच मिनिट पुढे गेला, हा जो बल्ब आहे ना, हे जे थर्मोमीटर आहे ना, असं एकदम स्ट्रेट धरायचा वर्टिकली, ना की असा आडवा, ना की असा इकडं, असा कसा पण नाही धरायचा, एकदम कसा स्ट्रेट एकदम आला पाहिजे. आणि हे जे बल्ब आहे ना, इकडे टच नाही झाला पाहिजे, इकडे नाही, आणि खाली टच नाही झाला पाहिजे, ओके. नंतर थर्ड, टू रेकॉर्ड द टेम्परेचर अॅक्युरेटली होल्ड द थर्मोमीटर सो दॅट लेवल ऑफ लिक्विड इन द बल्ब इज ॲट युअर आय लेवल. काय वेळाने काय होणार, हे जे थर्मोमीटर आहे ना, वरी 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 जाणार, आणि जिथे जाईल तिथे काय करायचं, मार्क करायचा आणि अॅक्युरेट टेम्परेचर मोजायचं. कसं मोजायचं नाही, वरून बघायचं नाही, इकडून नाही, एकदम आपल्या ॲट युअर आय लेवल अशा पद्धतीने हे करायचं, नाही तर बस इकडून वाकडं तिकडं वरून काय, आपल्या मोजायच्या पद्धती असतात, थोडं काळजी घे. टू मेजर टेम्परेचर ऑफ एअर इन रूम, द थर्मोमीटर दॅट कॅन बी हंग ऑन वॉल is used. By use this type of thermometer we can determine the room temperature. Eventually it indicates temperature of air within that room. बघा आता, टू मेजर टेम्परेचर मोजायचे कशाचं, एअरचं, रूम मधल्या एअरचं आपलं काय करायचंय, टेम्परेचर मोजायचे, रूम मधल्या एअरचं आपलं टेम्परेचर मोजायचे. थर्मोमीटर दॅट कॅन बी हंग ऑन वॉल,
आपल्या जी वाल असते त्याला काय करायचं, लटकवायचा. बाय युजिंग दिस टाइप ऑफ थर्मोमीटर वी कॅन डिटरमाइन द रूम टेम्परेचर. आपण रूम टेम्परेचर काढू शकतो. रूम टेम्परेचर जे असते ना मित्रांनो 27 डिग्री सेल्सिअस असते रूम टेम्परेचर, आणि आपल्या बॉडीचं किती असते 37 असते. रूम टेम्परेचर मोजायचे ना रूम मध्ये, थर्मोमीटर घ्या, भिंतीपाशी थोडा लटकून ठेवा, थोड्या वेळ आणलं की तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल किती आणि किती नाही. तर नॉर्मली रूम टेम्परेचर किती असते 27 डिग्री सेल्सिअस असते. नंतर पहा, द इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD records temperature at various locations daily. These records are used for formulate weather forecast. आता जे IMD आहे ना आपला इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, तो रेकॉर्ड करतो वेगवेगळ्या ठिकाणचं लोकेशन दररोज. बरं, ते जे आहे रेकॉर्ड्स त्याचा वापर केला जातो म्हणजे हवामानाचा अंदाज सांगण्यासाठी, आपण ह्या ठिकाणी असं राहील म्हणून. आता एव्हरीडे इन न्यूजपेपर and in television news information regarding minimum maximum temperature of major cities in the country is provided. आता रोज आपल्याला बातम्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये ज्या महत्वाच्या सिटीज, मेजर सिटीज मोठ्या त्या ठिकाणचं लोएस्ट टेम्परेचर आणि मॅक्झिमम टेम्परेचर आपल्याला सांगितलं जाते. हे एवढं टेम्परेचर आहे, मी पाहितलं असं बातम्यामध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये. ओके, शेवटी नेक्स्ट इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. एक सायंटिस्टचे इंट्रोडक्शन पहा. अण्णामणी, काही जणांना ते पहिल्यांदाच नाव ऐकलं असेल. अण्णामणी 1918 ते 2001. अण्णामणी कोण आहेत तर पहा, अण्णामणी कोण आहेत मित्रांनो. अण्णामणी इज नोन ॲज विदर वुमन ऑफ इंडिया. पण अण्णामणी ह्या वुमन आहेत. यांना काय भारताची म्हणतोय वेदर वुमन ऑफ इंडिया म्हणलं जाते. कोणाला? अण्णामणी यांना वेदर वुमन ऑफ इंडिया म्हणलं जाते. She designed numerous instruments useful for weather forecasting. त्याने वेगवेगळ्या प्रकारचे उपकरण डिझाईन केले, तयार केले. कशासाठी? युजफुल फॉर वेदर फॉरकास्टिंग, हवामानाचा अंदाज मांडण्यासाठी. अन इन्स्ट्रुमेंट कॉल्ड रेडिओ सॉन्ड. त्यांचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत त्यांना काय म्हणलं जाते? रेडिओ सॉन्ड म्हणलं जाते. इज एक्स्ट्रीमली युजफुल फॉर मेजरिंग अटमॉस्फेरिक प्रेशर. त्याचा वापर कशासाठी केला जातो? अटमॉस्फेरिक प्रेशर, वातावरणीय दाब मोजण्यासाठी, टेम्परेचर मोजण्यासाठी, आणि ह्युमिडिटी ऍट हाय अल्टिट्यूड. ह्युमिडिटी किती आहे, आर्द्रता मोजू शकतो आपण. बघा, त्यांनी जे इन्स्ट्रुमेंट तयार केलेत अटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्यासाठी, टेम्परेचर साठी, आणि ह्युमिडिटी ऍट हाय अल्टिट्यूडची. एवढं भयानक काम आहे यांचं. त्यामुळं बिकॉज ऑफ अण्णामणीज रिसर्च द यूज ऑफ सच इन्स्ट्रुमेंट बिगॅन इन इंडिया. आता त्यामुळेच काय, अण्णामणी एवढं रिसर्च करून ठेवलं, त्याचा वापर यूज ऑफ सच इन्स्ट्रुमेंट बिगॅन इन इंडिया. सी कंडक्टेड हर रिसर्च वर्क ॲट इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. कुठं काम केलं त्यांनी? पुणे, बेंगळुरू येथे. बिकॉज ऑफ हर कॉन्ट्रीब्युशन इंडिया डिपेंडन्स ऑन अदर कंट्री फॉर वेदर फॉरकास्टिंग वॉज रिड्यूस. त्यांच्या योगदानामुळं भारत हा दुसऱ्या देशावर जे अवलंबून होता आता काय झाले? कमी झाले. कशाबद्दल? वेदर फॉरकास्टिंग बद्दल. जे हवामानाचा अंदाज ऐकण्यासाठी आपण दुसऱ्या देशावर अवलंबून होतो. तर अण्णामणी यांच्यामुळे काय झालं? ते रिड्यूस झालं, कमी झालं. यांना काय म्हणलं जाते मित्रांनो? चला पटकन उत्तर द्यायचं. यांना म्हणलं जाते वेदर वुमन ऑफ इंडिया. वेदर वुमन ऑफ इंडिया म्हणलं जाते. कोणला? अण्णामणी यांना. अशा पद्धतीनं मित्रांनो आपला चॅप्टर नंबर 2 म्हणजेच मेजरमेंट ह्या ठिकाणी समाप्त झालेला आहे. थँक्यू मित्रांनो.